हाय, मी प्राजक्ता आणि आज मी बनवणार आहे मिक्स पिठाचं धिरडं। यासाठी मी इथे एक गाजर घेतलंय, त्यावरची साल काढून त्याला बारीक किसून घेतलंय। त्यानंतर एका वाटीमध्ये 2 चमचे गव्हाचं पीठ, 2 चमचे ज्वारीचं पीठ आणि 2 चमचे बेसन पीठ घालून त्यावरती थोडीशी हळद, थोडीशी धना पावडर, थोडेसे जिरे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। त्यानंतर चिरलेल्या भाज्या, त्यामध्ये कढीपत्ता, बारीक चिरलेला लसूण, कोथिंबीर आणि गाजर घालून घ्यायचं। यामध्ये आणखी काही भाज्याही तुम्ही ॲड करू शकता, ऑप्शनल आहेत। त्यानंतर पाणी घालून एकदम मस्त युनिफॉर्मली पेस्ट बनवून घ्यायची आणि यावरती तीळ घालायचे। तीळ ऑप्शनल आहेत, पाहिजे तरच घालू शकता। त्यानंतर तव्यावरती तूप टाकून एकदम छान स्प्रेड करून घ्यायचं, जेणेकरून पातळ असलं तर ते पटकन शिजतं आणि कमी गॅसवर शिजून घ्यायचं। तो स्प्रेड केल्यानंतर त्यावरती मी थोडेसे तीळ घालून घेतलेत आणि तूप टाकून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचं। आता कमी गॅसवर भाजल्यानंतर पीठ चांगलं शिजलं जातं आणि टेस्ट पण खूप छान लागते। याला तुम्ही दह्यासोबत किंवा मग सॉस सोबत देऊ शकता। चलो बाय।